नमस्कार, मी अर्चना पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आहे दत्त जयंती. दत्त जयंती निमित्त इथं ओझरडे घबकवाडी येथे दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे आणि इथं सकाळी गुरु सप्तशती ग्रंथाचं पठण आहे. त्याच्यानंतर होम असतो आणि पुन्हा संध्याकाळी 5:45 वाजता दत्ताचा जन्मकाळ असतो. तर हा आहे घबकवाडी ओझरडे येथील श्यामगिरी महाराजांचा आश्रम. तर हे श्यामगिरी महाराज कोण असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर हे महाराज म्हणजे गगनगिरी महाराजांचे शिष्य आहेत. भरपूर वर्ष यांनी गगनगिरी महाराजांच्या सान्निध्यात काढलेले आहेत. तर गगनगिरी महाराजांनीच यांना दृष्टांत दिलेला आपण ओझरडे या घबकवाडी या गावी तुमच्या येणार आहे म्हणून इथं आश्रम झालेला आहे. आणि दर पौर्णिमेला इथं होम असतो. ज्या काही तुमच्या अडीअडचणी असतील त्या तुम्ही 5 पौर्णिमेला इथे यायचं आहे आणि सकाळी 10 ते 12पर्यंत होम चालू असतो. 12ला इथं महाप्रसादही असतो आणि तुमच्या ज्या काही म्हणजे अडीअडचणी असेल तर तुम्ही इथं बोलून दाखवायचे आहेत, संकल्प करायचा आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्ही महाराजांची सेवाही करायची आहे. कोणत्याही म्हणजे आपण देवाची भक्ती केल्याशिवाय त्याचा आपल्याला फळ मिळत नाही. आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि भरपूर असं गावाहून इथं लोक आलेले असतात. तर गगनगिरी महाराजांनीच ह्या श्यामगिरी महाराजांना भगवी वस्त्र दिलेले आहेत आणि ही माझी सेवा लोकांच्यापर्यंत पोचव असा त्यांना संदेश दिलेला आहे. त्यामुळे हे कार्य महाराज श्यामगिरी महाराज व त्यांचे वडील दोघंही करत होते. तर त्यांचे गेल्या वर्षीच महाराजांच्या वडिलांचे निधन झालेले आहे आणि त्यांची ही सेवा महाराजांनी आता अखंडपणे अविरतपणे चालू ठेवण्याची ठरवलेली आहे. तर तुमच्याही ज्या काही अडीअडचणी असतील तर तुम्ही इथं यायचं आहे आणि प्रत्यक्ष इथं दुसरं काही तुम्हाला बघायला मिळणार नाही. फक्त आपण भक्तीच करायची आहे आणि मनापासून महाराजांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे, त्यांचा जप करायचा आहे आणि ज्या काही तुमच्या मनोकामना अडीअडचणी असतील त्या नक्कीच पूर्ण होणार. तर हे आहेत श्यामगिरी महाराज. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. म्हणून गेल्या गुरुवारी केदारनाथ महाराज ही हिमालय निघालेले असताना गाडी बसताना त्यांना बाबांनी इष्टान दिली की माझा भक्ती येणाऱ्या दिवसाला तुम्ही थांबा. बाबा खाली गाडीत होता घेऊन एका भक्ताच्या घरात थांबले आणि तिथून मी डायरेक्टली इस्लामपूरला आलो. इस्लामपूर आले मला एका भक्ताला म्हणाले की बाबा निघालेले थांबले आहेत, तुमची इच्छा पुरी होणार. 35 वर्ष तुम्ही तिथे दर्शन घ्यायसाठी इच्छा होती तुमची, ही 35 वर्षाची इच्छा आज गुरुवारी पुरी होत्या, तुम्ही दर्शनाला या. म्हणून जाऊन मी केदारनाथ महाराजांचं दर्शन घेतल्या. केदारनाथ महाराजांनी माझ्यावर बघितले, अरे गगनगिरी कशा आले. म्हणजे मी म्हटलं गगनगिरी नाही, गगनगिरीचा शिष्य सेवक आहे आणि तुमची इच्छा असेल, भगवंताची इच्छा असेल, मग तुमची अशी मला गाडी घालून दिली. सकाळी 4 वाजल्यापासून मी सेवेत होतो कारखान्याच्या, 12 वाजल्यापासून तुमच्या सेवेत आहे 4 वाजेपर्यंत. तुमच्या आज्ञाचं तेव्हा जातो म्हणतो मी. 3 वेळा त्यांनी आज्ञा मागितली, 3 वेळा तिने मला थांबून घेतलं आणि शेवट दर्शन घेऊन तिथं 100 रुपये ठेवताना तिने हातात घेतलं, माझ्या अंगावर टाकून दिलं, जा बिनधास्त आता. कुठल्याही भक्तांना न काय करता न काय मागता आता जे यज्ञ आहे 8वी दत्त जयंती ती गगनगिरी महाराजांची नसून सर्व भावी भक्तांची आहे. की तिने मला जाऊन दिलं म्हणून 1ही रुपया न घालता ही सर्व आहे ती भावी भक्ताच्या इच्छेतून होत असते. वीर मागून कोणी देतं, वीर मागता जे होतंय ती भगवंत देत असतो. आता जे यज्ञ आहे भावी भक्तांचा आहे, त्याचा तुम्ही जो संकल्प घेतला तो संकल्प पुरा होणार आहे. आजचा दिवस तोच आहे गिरणार आणि गिरणारवर आम्ही तिघं होतो
आणि त्या तिघांच्याच ते हात होम करून घ्यायचा तिची इच्छा असावी म्हणून महाराजांनी तिघांनाच होम करायला लावला. आणि तुमचा आशीर्वाद गगनगिरीपासून पोचायसाठी आम्ही सेवा करायला तुमच्या पुढे आहे. काय असेल ती तुमची सेवा, काय इच्छा ती भगवंताला तुम्ही सांगत असता. त्या टायमाला भगवंत आम्हाला सांगत असतो की उचलून विभूतीची पुढे दे, विभूतीची पुढे भरपूर बांधू शकता, भरपूर देऊ शकता. पण गुरुची जर आज्ञा असेल तर जे शक्य आहे नाही तर अशक्य आहे. शक्य केव्हा असतं? गुरुची आज्ञा असेल तर. गुरुची जर आज्ञा नसेल अशक्य ती शक्य होत नाही. म्हणून तुम्हाला मी एक सांगतो की याचं येतात तुम्ही महिन्यात एकच देऊ या म्हणून सांगितलं. प्रत्येक सेवकाला रोज याची गरज नाही. गगनगिरी सेवा आमच्या दोघांच्याकडे करून घ्यायची ठरलेली आहे म्हणून आता ते आलेले आहेत. पण महिन्यात एक दिवस या, होम करा, अन्नदान करतात ती घ्या आणि तुम्ही मनोभावीची तुम्हाला जमत ती सेवा करा. सेवा करा म्हणजे काय? तुम्ही काही सेवा करू शकता पण बोलणं ही सेवा नाही. नामस्मरण ही सेवा आहे, झाडलोट करणे सेवा आहे, वाढणं ही सेवा आहे, कधी चालही सेवा आहे. ही सेवा त्यांच्यावरची पुसती. मी तुम्हाला एक काय सांगत असतो की इथे येऊन रोज आपण बोलत असतो परपंचातच आपण आहे. परपंच करून परमात्मा करायचा हे गगनगिरी सांगितलं. मग गगनगिरीचा गुरु सृष्टी ग्रंथ आहे. त्या ग्रंथात स्वतः शंकर पार्वतीला सांगतात तुमचे गुरु कोणतं म्हणते माझे घरी गगनगिरी आहेत. मग प्रत्यक्षात भगवान या विश्वाचा शंकर ते म्हणते माझे गगनगिरी. आपण कोण आहे? मग त्याची सेवकरी होण्यासाठी तुम्ही येता, तिची सेवा करून घ्या आणि त्याच्या सेवेचा मेवा घेऊन जावा तुम्ही. मी तर तुम्हाला कोणाला या म्हणणार नाही, तर पण येऊन नका म्हणणार नाही. माझी सेवा आहे तो मी करणार. माझी सेवा संपली की आमच्या गुरुबंधूसारखं वेपणीतून निघून जाणार. ही ध्येय नाशवंत आहे. त्यात जो बसलाय तो आहे गगनगिरी. व त्याच्याशी तुम्ही एक रूप व्हा, नामस्मरण करा, त्याच्या जिव्हाळा राहा. तुम्ही अशक्य ती शक्य करणार तुम्हीच करू शकता. गुरु कोणी नाही आणि देव कोणी नाही. देव स्वतःच तुम्ही आहे, गुरु स्वतःच तुम्ही आहे. ही देह आहे, ही कापड मळलं की टाकून देणार आहे. तर ही देह नाशवंत आहे. दिलेली सेवा तुमच्या आयुष्यात 60, 70, 80, 100, 125 काय भगवंताने लिहून दिले जन्म घालता. भगवंताने 2 घेतले, एक जन्म आणि एक मृत्यू त्याच्या आता. बाकी सगळी वेळ तुमच्या ताब्यात देऊन टाकल्या. प्रत्येकाने वेळ मागून घेतली. त्याची गुरुने सांगितले की मी 2 वेळ फक्त माझ्यावर घेणार, सगळ्या वेळ तुम्हाला देऊन टाकणार. एक जन्मद्याची वेळ आणि एक मृत्यूची वेळ माझ्या हातात ठेवणार आहे. ही सर्व तुमचं आहे, ती नाशवंत आहे म्हणून तिच्या मागं आपण लागलो. जी सजीव आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. मग मी वरून सांगतो असतो प्रत्येक टायमाला तुम्ही आता 1 मिनिट या किंवा 1.5 तास या किंवा दिवसभर या, त्या एका सेकंदाच तुम्ही उपयोग करून घेऊन जावा. हीच तुम्हाला मी सांगायचं आहे. आता 12 वाजता आरती होईल, सर्वांनी दर्शन घ्या, प्रसाद घ्या. संध्याकाळी इथं कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे 4 वाजल्यापुढं. पुन्हा हनुमंताबद्दल पालखी जाणार आहे. हनुमंत हे कोण आहे? राम अवतारातला हनुमंत एक रामाचा सेवक आहे. ही गगनगिरी राम आहे. तुम्ही गुरु सप्तशती जर वाचली असेल तर तुम्हाला कळेल गगनगिरी महाराज तर का आल्यात. माझा शिष्याच्या समोर मी येणार आहे म्हणून हे 80 साली सांगितलेलं होतं. गगनगिरी महाराज येणाऱ्या 80 साली सांगितलेली ती गोष्ट गगनगिरी महाराजांच्या मनातली आमच्या वडिलांना करायला सांगितली होती. वडिलांनी कशी करायची ती माझ्या हातून मागून घेतली. मी म्हणलं मी नाही देव, तुम्ही माझे गुरु आहेसा. आई वडील आपले प्रत्येक गुरु असतात. आई वडिलांची सेवा करा, ईश्वर सेवा केल्याप्रमाणे असतं. आई वडिलांची सेवा जर चुकली तर ईश्वराविषयी किती डोकापटा, तुम्हाला काही मिळू शकत नाही. आई वडील हे गुरु आहेत आणि जो गुरु सेवा करतो तोच आयुष्यात कल्याण होऊन जातो, नाही तर कल्याण होऊ शकत नाही. किती बी पुराण वाचा, कितीही पुस्तक वाचा, कितीही ज्ञानेश्वरी वाचा, कितीही नवनाथ वाचा, पण त्याच्यात फक्त गुरु उपदेशच दिलाय. म्हणून 7 दिवस आपण ते कार्यक्रम घ्यायचा होता. पण आजच्याच दिवशी एका दिवशी 3 संगम घेतलाय. आज दत्तची तिथी, उद्या पौर्णिमा असती, पण गुरुने सांगितलं की एका दिवशी सगळं येणार आहे 3 संगम. म्हणून 4-5 दिवस आपण पारायण घेतलं गुरु चरित्रचं. लगेच गुरु सप्तशतीचं पारायण घेतलं. लगेच आज दत्तची तिथी, आज लगेच गुरु चरित्रचं पारायण, गुरु सप्तशतीचं पारायण घेतलं. त्या गुरु सप्तशती ग्रंथात आदिनाथ शक्ती प्रत्यक्षात शंकराने सांगितले पार्वतीला, हे माते माझ्या गुरुवर भेटायचं. मग तिन्ही देवा गगनगिरीकडे आले भेटायला. 3 दिवे कुठे निघाले म्हणून सर्व देव हिमालय हल्लं आणि गगनगिरीकडे आलं. ती दाजीपूरच्या अभयारण्यात. प्रत्यक्षात भगवंत गुरुकडे जातो दर्शन घ्यायला. का तर गुरु हाच श्रेष्ठ आहे. म्हणून गगनगिरी महाराजांनी शंकराचं रूप घेऊन शंकराचं कार्य केलं. दत्ताचं रूप घेऊन
दत्ताचं कार्य केलं, रामाचं रूप घेऊन रामाचं कार्य केलं, श्रीकृष्णाचं रूप घेऊन श्रीकृष्णाचं काम केलं. म्हणून गगनगिरी ही त्या पृथ्वी तलावर सूर्यपिन तेच आहे, चंद्रपिन तेच आहे, आकाशपिन तेच आहे, पाताळपिन तेच आहे. ह्याच्यात आपण नाही राहूया. मळ्याला शर्ट आहे, आज नाही उद्या काढून टाकणार आहे. त्या मळ्या शर्टात तुम्ही बघू नका, तुमच्या आत बसलेले त्याच्याकडे बघा, त्याच्याच तुम्ही एक रूप व्हा. गगनगिरी महाराजांना अनेक ग्रंथ लिहिले ती ग्रंथ कोण बघणार सुद्धा नाही म्हणून सांगितलं. वेळ आल्या कोरोनासारखा मग देव देव करणार आहे. पण त्या कोरोनासारखा सुद्धा मी आहे म्हणून तर कधीही कोरोनाला मस्का लावून दिला नाही. कधी कोरोनासारखं कोणाला येऊ नका म्हणून नका. यंत्र थांबला नाही त्या 2 वर्षात 19-20ला. आता कोरोना सुद्धा गगनगिरी येतो सेवा करतो तुमची आमची म्हणून आपला कोणाला कोरोना झाला नाही. ज्याला झाला तो त्या मापाचा होता म्हणून त्याला झाला, ज्याला झाला नाही तो सेवकरी होता म्हणून झाला नाही. जो सेवा करतो त्याला गगनगिरी मेवा देतातच. म्हणून पण मी एक सांगतो की तुम्ही सगळं ग्रंथ वाचण्यापेक्षा गुरु सप्तशती ग्रंथ हे तुम्ही रोज पारायण काय घेतोय, सामुदायिक पारायण झालं की 8 लोक 8 पारायण केलेलं पुणे एका सेकंदात मिळतं. मला मी फक्त गगनगिरीला म्हटलं मला 5 वय वाचायला मला आज्ञान द्या. गगनगिरी महाराजांनी 1001 पारायण करून घेतलं म्हणून माझ्या अंगावर बघू टाकली. गगनगिरी महाराजांनी माझ्याकडे 200 कोटी वेद करून गेला मला हा वेद चाललेला आहे. गगनगिरी महाराजांनी महाकुंभ मेळ्यासारख्या तीर्थावर नेऊन त्याच्या पादुकाचा अभिषेक करायला लावला. त्या तीर्थाचं तीर्थता आलेलं आहे म्हणून ही तीर्थक्षेत्र आहे. गगोपर ही गाव जगात जागा असणार म्हणून गगनगिरी सांगितलं. मी नाही सांगणार, मी एक सेवकरी आहे, आज आहे तर उद्या नाही. तसं तुम्ही पण एक सेवकरी व्हा आणि आज नाही उद्या सगळी जाणार आहे. पण त्या सेवेचं मागण्या सूर्याच्या नाही तोपर्यंत नाव निघावं अशी सेवा गगनगिरी केली. तशी आमच्या अण्णा महाराजांनी केली, तशी आमची त्यांची सेवा करायसाठी मला सद्बुद्धी दिली म्हणून मी ह्यात आहे. केदारनाथ महाराज हिमालय मला दर्शन दिल्या लगेच निघून गेले. काय गेले तर मला केवढ्यासाठीच थांबलेलं होतं. ज्या टाइम मी महाकुंभ मेळ्यात होतो त्याचा फोन आला, तुम्ही कुठायचा महाकुंभेत आहे. भाग्य तुमचं मोठं आहे. महाकुंभासारख्या वसंत पंचमीचं तुम्हाला स्थान करता गुरु संघ घेऊन अंघोळ करताय. मग तुम्ही आयुष्यात काय केलं की कुणालाही कळलं नाही आणि ज्याला कळलंय ते सार्थ झालंय. मी तुम्हाला विभूत देतो, माणसाची कामं होतात, माणसं मला भरपूर फोन करतात, माझं हे झालं माझं. मी त्यांना एकच सांगतो, मी काही करीत नाही. करता करता गगनगिरी आहे. गगनगिरीची विभूती काय आहे, ज्यांना अनुभव घेतला त्याला सांगायची गरज नाही आणि ज्यांना अनुभव घेतला नाही त्याने घेऊन बघा अनुभव. यासाठी तुम्हाला मी विभूती देत असतो. ही विभूती म्हणजे काही राग नाही, ही स्वतः प्रतिष्ठा भगवंताने दिलेला आहे. राम अवतार गगनगिरी होते, कृष्ण अवतार गगनगिरी होते, दत्त अवतार गगनगिरी होते, नवनाथ गगनगिरी होते. सगळं 33 कोटी रूपामध्ये मी आहे म्हणते. रूप विश्वरूप जावलं जे श्रीकृष्णाने जावलं अर्जुनाला, तसं गगनगिरी महाराजांनी जयाताईला ती गडाव जावलं म्हणून ती गुरु सप्तशतीमध्ये सगळी घडलेली घटना आहे. एकही त्यातला अक्षर चुकीचं नाही. तर मी अनुभवलेलं, मी पाहिलेलं आहे म्हणून ती मी सगळ्याला सांगतो की सगळं ग्रंथ वाचण्यापेक्षा पहिल्या अध्यायात काय झालं, शेवटच्या 7व्या अध्यायामध्ये काय झाले 825 वेळ आहे की एक अक्षर जर तुम्ही अनुमान केलं तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुला यायची गरज नाही. गगनगिरी म्हणतात जो माझं आज्ञेत आहे मी तिच्या घरात जाऊन तिच्या उंबाट्यावर बसून सेवा करीन. जो माझ्या आज्ञेत आहे मी शेतात जाऊन तिच्या बांधावर बसून सेवा करीन. गगनगिरी महाराज बांधावर जाऊन सेवा करत असेल, तुमच्या घरात येऊन उंबऱ्यावर बसून जर करीत असेल तर तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहे. गगनगिरी क्षेत्रात आलोया. गगनगिरी ही असा अवतार आहे त्या कलियुगावर ना भूतो ना भविष्यात म्हणून ती लिहिलेलं आहे. ना भूतो ना भविष्य, नाही भूतकाळाचा नाही भविष्यकाळात होणारा असा अवतार. ती स्वामी विवेकानंद झाले होते. त्याच्यानंतर विश्वगौरव पुरस्कार जगानं त्यांना दिला. भारतानं गावानं नवं जगानं सगळं जगाचं जे राज्य करतं त्याने गगनगिरीला कोकणात आणून दिला, मागाय गेलं नाही. तसंच ही सेवा माझी 7 दिवस चालावी, 7 दिवस चालावी. मी फक्त रत्न प्रार्थना केली म्हणून केदारनाथ मला हिमालयानं येड्यापाशी आले आणि तिने माझ्याकडे 100 रुपये दक्षिण दिलं, टाकून दिली आणि तो आता जा बिंदा म्हणून सांगितलं. आणि ती कुणालाही जा म्हटल्याशिवाय जायत नाही आणि थांबावलं कोण थांबत नाही. माझ्यापासून लोक भरपूर होती, त्यांनी जावं म्हणून सांगितलं. पण मी 3 वेळा बोलले बाबा मी जाऊ का काय, थांब. 3 वेळा आधीच जा थांब म्हणून 4थ्या दिवशी माझ्या पोटात कावळं ओढायला होतं. माझं माझ्या तोंडावर पहिलं नारळ घेतला, का तिथे फोडला, खोबरं काढलं, खरबूज 5 मिनिटात शिजलं, बुक्का केला आणि एक घास करून माझ्या हातात दिला. ती खाऊन बघ कसं लागते. अक्षरशः ती सांगूनच एवढं ती पवित्र आणि तिने ती स्वतः करून घास भरून हातात दिला. ते खाल्यावर मी 3 दिवस जेवलो नाही. एवढी भूक लागली. 3 दिवस जेवत असेल तर गगनगिरीने काय कला केल्या की त्या केदारनाथ महाराजांच्या विषयी माहिती. आणि केदारनाथ हिमालयानं का आलं त्याला तर हा मोठा सोहळा 8वा वर्धापन दत्त जयंती आश्रम झाल्यापासून पहिला आणि शेवटचा होण्यासारखा आहे म्हणून सांगितलं की त्याला मी फक्त म्हटलं की समाधीचं नारळ द्यायला जायचं आहे. मला कवा दिली समाधीचं नारळ जाऊन होता आला जाग्यावर
जायला लावलं नाही बाबाने. बघताच्या मी देखणी बघायला जातो, जायचे का तुला हप्ते येऊन देणार आहेत माणसं. हे अशक्य ती शक्य म्हणून 5 दिवस अग्नी कोणी चालू होता. आणि मगाच फक्त टाकलं अग्नी, आज काळी वाढायची नाही म्हणलं. भगवंत जर इच्छाचं अग्नी पेटल. सगळं ओम चैतन्य गडकरी महाराज नामस्मरण म्हणलं. त्यांची पत्नी हिने येऊन बसल्या बसल्या अग्नीने पेट घेतला. म्हणजे सेवा केलेली ती फळ इथं दावलं जातं. गगनगिरी महाराजांची एवढी मोठी भक्ती, एवढी मोठी शक्ती आहे. तुम्हाला आम्हाला देण्यासाठी ते आलेले आहेत, घेण्याचं नाही. त्यांना काही लागत नाही. केदार महाराज माझ्याकडे काहीच घेतलं नाही. फक्त तिनेच मला, मी दक्षिण दिलेली 100 रुपये तिने माझ्या हातात टाकून दिली आणि एवढा खिस खोबऱ्याचा काढून माझ्या तोंडात घातला. म्हणजे अमृतापेक्षा ती मोठा होता की मला ही कार्यक्रम हे सुद्धा चालवं कळते. तर प्रत्यक्षात भगवंत आहे. तुम्हाला दिसलं तर तुमचं भाग्य, नाही दिसलं तरी भाग्य. कारण का दिसावं म्हणून तुम्ही नामस्कार म्हणून मी सांगतो. अग्निकुंड पेटतो, आपाप दिसतो, म्हणजे गुरु येतो, कार्यक्रम येत असतो. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय गणगिरी, जय गणगिरी, जय हिंद.